कर्जतहून पुण्याकडे जाणारी मालगाडी रुळावरून घसरली आहे, त्यामुळे मुंबई पुणे रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प आहे। खंडाळा मंकी हिल जवळ ही मालगाडी घसरली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी येते। रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि कर्जतहून पुण्याकडे जाणारी ही मालगाडी खंडाळा मंकी हिल जवळ रुळावरून घसरल्यामुळे मुंबई पुणे रेल्वे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। गाडीच्या ब्रेकची चाकं निखळली आहेत आणि त्यामुळे मंकी हिल स्टेशनजवळ मुख्य लेनवर मालगाडी गेल्या 1.5 तासांपासून बंद आहे। त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत आणि ही घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचं काम सुरू केलेलं आहे। प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतोय। वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडून। चैत्राली, काय नेमकी परिस्थिती आहे? पुणे मुंबई वाहतूक, रेल्वे वाहतूक सध्या थांबलेली असल्याचं कळतंय, खोळंबली आहे, काय नेमके तपशील येतात पुढे? अनुपमा, खरं तर ही मालगाडी जी आहे ती कर्जतहून पुण्याकडे चालली होती। मंकी हिल या परिसरामध्ये, खंडाळा मंकी हिल परिसरामध्ये आल्यानंतर या गाडीची चाकं जी आहेत ती निखळली आणि ती रेल्वे रुळावरती पडलेली आहेत आणि त्यामुळेच ही संपूर्ण मालगाडी जी आहे ती रुळावरून खाली घसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मिडल लेन मध्ये खरं तर हा अपघात झालेला आहे, त्यामुळे संपूर्ण मुंबई पुणे वाहतूक, रेल्वे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। मुंबईकडून येणाऱ्या बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्या देखील खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सध्या लोणावळ्यावरून जी आहे ती ऍक्सिडेंट रिलीफ ट्रेन जी आहे ती निघालेली आहे। दुरुस्तीच्या कामं जे आहे ते प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच ही वाहतूक जी आहे ती पूर्ववत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे असं सांगण्यात येत आहे। अनुपमा, ठीक, धन्यवाद चैत्राली दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। वीकेंड आहे त्यामुळे आता मुंबईतून पुण्याकडे जाणारे अनेक जण खरं जर रेल्वेने प्रवास करत असतील तर निश्चितच ते खोळंबतील। अर्थातच रेल्वेच्या या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे आणि लवकरच ही सगळी सेवा पूर्ववत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।